एखाद्याचा तळतळाट कसा लागतो नक्की वाचा मित्रांनो. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. 5 लाखांचा खळखळाट असावा पण 5 रुपयाचा देखील तळतळाट नसावा. कोणाच्याही हाई लागून घेऊ नये. त्याची भयंकर परिणाम आपल्याला भोगावे लागतात. काही लोकांना पटणारही नाही हा विषय तळतळाट, पण ज्यांनी अनेकांचा तळतळाट घेतला आणि ते आता भोगत आहेत त्यांना नक्कीच पटेल. अनेक कारणाने त्रास दिलेला असतो, जसे की शारीरिक, मानसिक, आर्थिक. अपमानास्पद वागणूक, कोणाचे मन दुखावले असू शकते, कोणावर अन्याय केलेला असू शकतो, कोणाची काही कारण नसताना देखील बदनामी केलेली असते, कोणाचा छळ देखील केलेला असतो, प्रॉपर्टी, फसवणूक, हडप केलेली असते आणि ते करायला बळ दिलेलं असतं. शारीरिक दुखापत केलेली असेल, शारीरिक त्रास दिला असेल, विश्वासातील व्यक्तीने घेतलेला गैरफायदा, ज्याने उपकार केले असतील पण आपल्या स्वार्थासाठी त्याच्याच पाठीत खंजीर खुपसला असेल, हे त्रासाचे कुठलेही कारण असो. वरील गोष्टींचा ज्या समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास होत असतो तो खूप दुःखी होतो. त्याचे मनोबल कमकुवत होत जाते. पर्यायाने ती व्यक्ती प्रचंड डिप्रेशनमध्ये देखील जाऊ शकते. म्हणून जाणून बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे समजत नसेल. पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो त्या व्यक्तीकडून चमत्कार होत नाही किंवा देव देखील शाप देत नाही किंवा काठीने मारत देखील नाही, पण त्या दुखावलेल्या व्यक्तीकडून तेजस्वी नकारात्मक ऊर्जा शक्ती निघते व समोरच्या व्यक्तीमध्ये ती शोषली जाते. मग समोरच्या व्यक्तीला हाय लागते. त्यालाच तळतळाट असं म्हणतात. पण मग ज्याने कोणी त्रास दिलेला असतो त्याचे हे कार्य यशस्वी होत नाही, किंबहुना झाले तरी फळ मिळत नाही, आणि तरी देखील मिळालेच तर जास्त वेळ ते टिकत नाही. सतत अपयश येते, घरात आजारपण येणे, अशा अनेक प्रकारची काहीही घटना घडू शकतात. आपण कितीही खरे आहोत, किती खोटारडे आहोत हे फक्त आपल्याला माहीत असतं. आपल्या अंतर्मनाला आपल्याबद्दल सगळ्या गोष्टी माहीत असतात. समोरच्याचे मन दुखावले जाणे म्हणजे पाप लागणे, ज्याची परतफेड शक्यतो या जन्मात करावी म्हणजेच पाप लागते. तुम्ही आस्तिक किंवा नास्तिक, चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब व्याजासह परत करावे लागते. मी एका पुस्तकात वाचले होते, राजा धृतराष्ट्राचे 100 पुत्र युद्धात मारले गेले होते. तेव्हा त्यांनी श्रीकृष्णाला विचारले, असे का व्हावे? पूर्ण जीवनात मी असे कोणतेही महापाप केले नाही ज्याचा परिणाम स्वरूपात सर्व पुत्रांचा मृत्यू आपल्या डोळ्यासमोर पाहून त्याचे दुःख शोषणे माझ्या नशिबी यावे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण धृतराष्ट्राच्या राजाला आपला जन्म पाहण्याची दृष्टी दिली. तर त्या धृतराष्ट्राने, त्या राजाने नव्या दिव्य दृष्टीद्वार पाहिले की साधारण 50 वर्षाच्या जन्मापूर्वी तो एक पारधी होता आणि तो पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली. आग लागताच बरेचसे पक्षी उडून गेले, मात्र त्यातील बरेचसे पक्षी देखील आगीत जळून खाक झाले. कित्येक पक्षी आंधळे झाले, तर पक्ष्यांची 100वर लहान पिल्ले देखील उडून न शकल्यामुळे आगीत ती पिल्ले देखील होरपळून मृत्युमुखी पडले. धृतराष्ट्र राज्याची त्यावेळेस तेथे क्रिया, त्याच्या कर्माचे फळ. किती जन्मानंतर त्या राज्याचे 100 पुत्र युद्धात मारले गेले तेव्हाच ते पूर्ण झाले. कर्म हे फळ देऊनच शांत होते. प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब हा होतोच, हा प्रत्येकाच्या कर्माचा सिद्धांत आहे. चांगले कर्म चांगले फळ देऊन शांत होतो, वाईट कर्म वाईट फळ देऊनच शांत होतो, आणि हा काळ मागे पुढे होऊ शकतो. हा कर्माचा सिद्धांत आहे की क्रिया म्हटल्यावर प्रतिक्रिया होणारच. आपण ठरवायचे आपले कर्म कसे व्हावे. जसे की ज्याचे कर्म तसे फळ देता रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपण कोणी होत नाही, ती भ्रष्ट होते. म्हणूनच वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा.
आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.